नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं भगवद्गीतेच्या ह्या सुरू असलेल्या मालिकेमध्ये हार्दिक स्वागत. आज आपला भगवद्गीतेचा हा 10वा व्हिडिओ आहे. म्हणजे आज आपण भगवद्गीतेचा 10वा अध्याय विभूती योग पाहणार आहोत. आणि ज्यांनी ज्यांनी माझा 9वा व्हिडिओ बघितला आहे, म्हणजे राजविद्या राजगुह्य योग हा व्हिडिओ बघितला आहे, त्याच्यामध्ये मी एक प्रश्न टाकला होता आणि मी म्हटलं होतं की मी ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 10व्या योगामध्ये देणार आहे, 10व्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्या प्रश्नाला आज आपण इथे बघायचं आहे. आणि विभूती योग नक्की काय आहे आणि विभूती योगातून संसारी माणसाने काय घ्यायचं, हा एक अभ्यास आपण इथे करायचा. आता अर्जुन विषाद योगापासून सुरू झालेला प्रवास आता विभूती योगापर्यंत आलेला आहे. त्याच्यामध्ये विभूती योग याच्यात प्रत्यक्षाने काय आलेलं आहे तर खरं सांगू का, अगदी अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर भगवंताने मी ह्या ब्रह्मांडामध्ये किती रूपाने नटलेलो आहे, किती प्रकाराने मी आहे, माझी व्याप्ती किती आहे, याचं विस्तार रूप वर्णन भगवंत विभूती योगात करतात. इन शॉर्ट, भगवंत विभूती योगामध्ये त्याची अनेक रूपं उलगडून सांगत आहेत. आणि असे अनेक विभूती भगवंताच्या प्रगट झालेल्या आहेत विभूती योगामध्ये. मग आता प्रश्न असा येतो, जर का भगवंताची स्तुती करणारा, भगवंताचं गुणगान करणारा हा जर का अध्याय आहे, तर याच्यातून संसारी माणसांनी काय घेतलं पाहिजे. म्हणजे आता बघा, आता मी त्या प्रश्नावर येतो बरं, म्हणजे मग तुम्हाला त्या मागच्या व्हिडिओची इथे त्या प्रश्नाचं उत्तर मला देता येईल. प्रश्न असा आहे की विभूती योगामध्ये जर आपण अर्जुनाचे प्रश्न विचारण्याचे श्लोक जर सोडले, कारण अर्जुनाने विचारलं आहे की भगवंता, मी तुझं जर चिंतन करायचं आहे, मला जर तुझं चिंतन करायचं आहे तर कोणत्या रूपाने चिंतन करण्यास तू योग्य आहेस आणि मी तुझ्या कोणत्या अवस्थेमध्ये तुझं चिंतन करणं आवश्यक आहे याचा उलगडा कर. त्यावेळेला भगवंतानी अनेक गोष्टींमध्ये मी कसा भरून उरलेला आहे याचं वर्णन केलेलं आहे. हे विभूती योगामध्ये आहे. विभूती योगामध्ये बाकी काही नाही आहे, विभूती योगामध्ये भगवंताची स्तुती आहे असं समजा. आता या विभूती योगाला धरून मला माझ्याच एका विद्यार्थ्याने प्रश्न केलेला आहे बरं का. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही, साधारणतः आजपासून एक सात वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. तर संतवाणी चालू होती आणि त्या संतवाणीच्या शेवटी तुका म्हणे असं नामाभिधान तिथे आलं. त्यावेळेला एक विद्यार्थ्याने मला प्रश्न केला की, कारण संतवाणी म्हटल्यानंतर अहम ममता धरू नये वगैरे हे सगळे बोध येतात त्या अभंगामध्ये, त्या भजनामध्ये येतात. त्या विद्यार्थ्याने मला असा प्रश्न केला की, भगवंत म्हणतात गीतेमध्ये की अहंकार माणसाने धरू नये, संतही सांगतात अहंकार माणसाने धरू नये, तर संतांनी स्वतः भजनाच्या शेवटी तुका म्हणे नामा म्हणे ही पदवी का बरं लावावी, म्हणजे हे मी केलं याचं तिथे स्पष्टीकरण का बरं पाहिजे. किंवा विभूती योग हा जो भगवंताचा गीतेमधील जो आहे त्याच्यामध्ये भगवंताचे जर आपण श्लोक बघितले, विभूती योगामधले जर सांगितलेले भगवंतानी, तर त्याच्या प्रत्येक श्लोकामध्ये भगवंताचा मी आलेला आहे. मी असा, मी तसा, मी असा आहे, मी तसा आहे. तर विद्यार्थ्याचा प्रश्न अगदी थेट होता, कारण हल्लीची पिढी ना गुरुजींना प्रश्न विचारायला घाबरतच नाही, हे मी बघितलंय. म्हणजे मी विद्यार्थी असताना कसा विचारायचो आणि आत्ताची पिढी शिक्षकांशी बोलताना कशी बोलते, खूप मोठा फरक आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी मला प्रश्न केला, असं जर आहे की अहंकार माणसाने धरू नये, तर स्वतः भगवंत मी करतात आणि संतांनी सुद्धा प्रत्येक भजनात अभंगात शेवटी तुका म्हणे नामा म्हणे दास म्हणे अशी उपाधी लावून ठेवलेली आहे, अशी पदवी लावून ठेवलेली आहे, याची गरज काय होती. मग त्यांनी मीपणा धरू नये असं सांगितलं, पण त्यांनी स्वतः मी का धरलेला आहे. आता हा प्रश्नाचं उत्तर मी विभूती योगात आधी देणार आहे, कारण आजचा आपला व्हिडिओ विभूती योगाचं सुरू करण्याच्या आधी संसारी माणसाने विभूती योग समजून घेण्याच्या आधी हे समजून घ्यायचं की आपण आपली मनस्थिती कशी ठेवायची. कारण आपली मनस्थिती अशी द्वंद्वात्मक असता कामा नये, जशी त्या विद्यार्थ्याची मला पाहायला मिळाली. तसंच जर असेल तर हा विभूती योग आपल्याला पटणार नाही, आपण समजून घेणार नाही.
आता ह्या सगळ्या गोष्टी मी हळूहळू उलगडत जातो आणि विभूती योगामधले 1, 2 किंवा जास्तीत जास्त 3 श्लोक की भगवंतांनी त्याची जी अनेक रूपं सांगितली आहे त्याचा काही थोड्या अंशाने सांसारिकरित्या मी अर्थ उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करेन. प्रश्न अतिशय मार्मिक आणि काय म्हणूया त्याला टोकदार प्रश्न होता. तेव्हा मी जे त्याला उत्तर दिलं त्याचंच थोडंसं विस्तार आणि सार रूपाने उत्तर मी तुम्हाला सांगण्याचे इथे प्रयत्न करणार आहे. प्रश्न खरं तर त्या मुलाच्या दृष्टीने बरोबर होता की जर क्रियेविणं वाचाळता व्यर्थ आहे असं समर्थांनी म्हटलेलंच आहे की नुसतं सांगून येत अशी क्रिया झाली पाहिजे, परंतु आपण आपली तुलना भगवंताशी करावी का, हा एक फार मोठा प्रश्न आहे. आता महाशिवरात्र झाली कालच, आज 2 मार्च आहे, काल महाशिवरात्र झाली 1 मार्च 2022. त्याच्यामध्ये सुद्धा मी महाशिवरात्रीवरती काही डॉक्युमेंट्स काही हे बघताना मला असं एक प्रश्न आता काय म्हणतात त्याला तिथे जे प्रवचनकार असतात त्यांना एकाने विचारलं की महादेव तर भांग सेवन करताना दाखवतात किंवा स्मशानामध्ये त्यांच्या हातामध्ये कधी कधी चिलीम पण दाखवली जाते महादेवांच्या हातामध्ये, मग आम्ही केलं तर काय गैर आहे? जर का आमच्या इष्टदेवतांकडेच ते दाखवलं जातं की ते सेवन करतायत, इंद्रादी देव म्हणे सोमरस सेवन करतात, तर आम्ही केलं तर काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे इन शॉर्ट आजच्या पिढीला प्रश्न यासाठी विचारायचे की त्यांना कन्व्हिनियंटली त्याच्यामधून पळवाटा हव्यात की आम्ही हे केलं तरी चालतंय, आमच्या धर्मग्रंथातच असं सांगून ठेवलंय, आमचे देवतांचे फोटोच असे आहेत. त्याच्यावर त्याच्या प्रवचनकारांनी उत्तर दिलं ना ते अतिशय सुंदर. त्यांनी असं सांगितलं की ते सगळं सोडा, भगवंतांनी विष सुद्धा प्राशन केलेलं आहे, ते तुम्हाला जमेल का? आपण भगवंताची कोणत्याही बाबतीमध्ये तुलना करण्याच्या आधी आपण त्याच्यासारखे होऊ शकतो का हे आधी लक्षात घ्यायला हवं. ज्या वेळेला समोरच्याकडे खूप महागडी गोष्ट आहे तेव्हा ती महागडी गोष्ट माझ्याकडेही असावी असा नुसता विचार माणसाने करणं योग्य नाहीये. त्या महागड्या वस्तूला प्राप्त करण्यासाठी योग्य ती पात्रता जशी त्या व्यक्तीने आपल्या संसारात बनवली आहे तशी पात्रता मला माझ्या संसारात बनवता येते का, हा विचार आधी सगळ्या कंपॅरिझन करणाऱ्या माणसांनी करावा. मग हा विचार करावा की तो जे करतो ते मी करेन. आपण संसारामध्ये जेव्हा एकमेकांशी तुलना करतो तशी तुलना जर पण भगवंताच्या वक्तव्याबरोबर ती स्वतःची करायला लागलो तर आपलं हसं होणार आहे, आपलं फसं होणार आहे. तिथे भगवंत जेव्हा मी म्हणतात किंवा संत जेव्हा त्यांची नाममुद्रा शेवटी लावतात, हा खरा मी आहे, हा शुद्ध मी आहे, हा आत्मज्ञानाचा मी आहे, तो मी कधीही बदलणार नाही. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, हे सांगताना अर्जुनाला जेव्हा भगवंत सांगतात की जेव्हा धर्माला ग्लानी येते त्यावेळेला मी स्वतः अवतार घेतो किंवा माझ्या विभूतींमार्फत मी कार्य करवून घेतो. हे द्वापार युगामध्ये भगवंतांनी अर्जुनाला दिलेलं जे वचन आहे की मी अवतार घेतो किंवा मी धर्माला स्थापन करण्यासाठी पुन्हा पुन्हा येतो, हे वचन त्याने दरवेळेला पाळलेलं आहे. भगवंत ज्या वेळेला द्वापार युगात जसा होता तसाच तो आताही आहे आणि तसाच तो पुढेही राहणार आहे. कलियुगामध्ये संत महंत ऋषी तपस्वी यांचे काही कमी अवतार झालेत का? अनेक धर्मांमध्ये झालेत, अनेक पंथांमध्ये झालेत आणि होत राहिलेले आहेत आणि होत राहतील. भगवंताने द्वापार युगामध्ये जे अर्जुनाला सांगितलंय की मी अवतार घेणार ज्या वेळेला धर्माला ग्लानी येईल, आणि ते भगवंतांनी दरवेळेला खरं करून दाखवलंय. कुतुबशाही, निजामशाही, आदिलशाही सारख्या जेव्हा मुघलांच्या पिढ्यानपिढ्या या भारतावर चालून येत होत्या त्यावेळी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम, हे खरं करून दाखवण्यासाठी छत्रपतींचा जन्म झालेलाच आहे ना. छत्रपतींनाही आपण देव मानतोच. मग यदा यदा हि धर्मस्य हे जे भगवंतांनी सांगितलंय द्वापार युगात ते 16व्या शतकातही कलियुगात खरं करून दाखवलंय की छत्रपतींच्या रूपाने. संत असोत, महान राजे असोत, ज्यांनी आपलं आयुष्य फक्त लोककल्याणासाठी अर्पण केलंय, ते देवाचे अवतार मानायला काही हरकत नाही, ते देवाचे अवतारच आहेत. पण भगवंतानी तेव्हा जे सांगितलं की मी अवतार घेतो, तेव्हा भगवंतानी नुसतं काही वर्षांपुढेच नव्हे तर पुढच्या युगांमध्येही ते वाक्य खरं करून दाखवलेलं आहे.
आपण जेव्हा भगवंताच्या वाक्याशी आपली तुलना करतो की भगवंत तर मी असं करतो, संत मी करतात, अहो आपली वृत्ती आज जशी तशी उद्या राहते का? हा विचार करा. भगवंत जसा त्रेतायुगात द्वापार युगात होता तसा तो कलियुगातही आहे, तसा तो पुढेही राहणार आहे. आम्ही आज जे बोलतो ते आम्हाला उद्या पाळायला जमेल याची शाश्वती नसते. कोणाकडनं उधारी घेतली, तुला मी 2 महिन्यात परत देतो. किती जणांना जमतं? काही जणांना लगेच जमेल, काही जणांना जमणार नाही. म्हणजे मनुष्य म्हणून आपण दिलेला शब्द किती पाळतो. उद्या ठीक मी 5 वाजता तिथे येणार, किती वेळा जमतं? या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे. माझी वृत्ती तासातासाला जर बदलत असेल तर माझा जो मी आहे तो अहंकारयुक्त मी आहे, तो खोटा मी आहे. त्या खोट्या मीची तुलना खऱ्या मीशी कशी करता येईल मला सांगा. मनुष्य जर प्रत्येक गोष्टीत भगवंताच्या कार्यावरती प्रश्न उपस्थित करायला लागला तर त्या मनुष्याने अध्यात्मामध्ये काहीही साधलं नाही आणि तो साधू शकणारही नाही. आपल्याला भूत कळत नाही, आपल्याला भविष्य कळत नाही, वर्तमान सुद्धा आपल्याला धड जगता येत नाही. परमेश्वराला भूत, वर्तमान, भविष्य तिन्ही काळ त्याच्यापुढे हात जोडून उभे असतात. जर आपण श्रीकृष्णाचं चरित्र वाचलं तर असे कितीतरी अनुभव त्याच्यात दिलेले आहेत भगवंताचे, की भविष्यामध्ये काय होणार आहे, भूतकाळामध्ये काय झालंय, वर्तमान या सगळ्यामध्ये तो साक्षी रूपाने राहिलेला आहे. आपल्याला जमेल? आपल्याला काहीच जमणार नाहीये. आपल्याला त्याच्यासारखं व्हायला जमणार नाहीये, परंतु त्याने काही केलेल्या गोष्टींमध्ये शंका मात्र निर्माण करण्याचं काम आपण करतो. हे चुकीचं आहे ना. त्या विद्यार्थ्याला सुद्धा मी जेव्हा सांगितलं तेव्हा ते पटलं. अर्थात ते काही काहींना पटतही नाही, काही काहींना फक्त त्यांचा स्वार्थ साधेल एवढंच त्या धर्मग्रंथाकडे बघायचं असतं आणि तेवढंच त्यांना साधून घ्यायचं असतं. हे योग्य नव्हे. तर विभूती योग सुरू करण्याच्या आधी हे मी का सांगितलं, कारण या विभूती योगामध्ये आपण जर सगळे भगवंताचे श्लोक बघितले तर त्याच्यामध्ये भगवंतानी मी कोणकोणत्या रूपाने कसा नटलेला आहे ह्याचं वर्णन केलेलं आहे. आणि आपल्या मनामध्ये असा विचार, अशी कुशंका येऊ नये की भगवंत तर सांगतात आपण अहंकार धरू नये, भगवंतांनी इकडे सगळं मी असा मी तसा असं सांगितलंय. हा अगदी खालच्या पातळीचा विचार तुमच्या मनात येऊ नये. जसा त्या विद्यार्थ्याच्या मनात आला तसा तो विद्यार्थ्याची मनस्थिती हा माझा व्हिडिओ ऐकताना अनेकांची असू शकते, म्हणून हे मी आधीच क्लिअर केलं. आता मला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आता मी तुम्हाला सांगतो. दुसरा प्रश्न असा की भगवंतांनी, श्रीकृष्णांनी महाभारतामध्ये जो भेटेल त्याला भगवद्गीतेसारखा उपदेश केला का? नाही. आपण जर प्रामुख्याने बघितलं, भगवंतांनी ही जी राजविद्या आहे, मागच्या व्हिडिओतही मी म्हणलं, भगवंताने ही जी राजविद्या आहे ती प्रामुख्याने दोघांना सांगितलेली आहे. एक अर्जुन आणि दुसरा उद्धव. अर्जुनाला जी गीता कुरुक्षेत्रावर सांगितली ती भगवद्गीता नावाने आली आणि उद्धवाला जी सांगितली ती उद्धव गीता म्हणून प्रसिद्ध झालेली आहे. दोघांची मनस्थिती वेगळी आहे, परंतु भगवंतांनी असा राजविद्येचा प्रत्यक्ष उपदेश पूर्ण महाभारतामध्ये दोघांना केलाय, जो आपल्यापर्यंत आहे, उद्धव गीता आणि भगवद्गीता. मग भगवंतानी या दोघांनाच का बरं उपदेश केला? अधिकार तैसा करू उपदेश, आपल्याकडे संतांनी म्हटलेलंच आहे. मग भगवंतानी आपल्याला काही गुह्यतम गोष्टी सांगाव्यात, काही गुपित गोष्टी सांगाव्यात, यासाठी आपण भगवंताचं आवडतं होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि भगवंताला आवडतं होण्यासाठी, भगवंताचं आवडतं होण्यासाठी आपली वृत्ती कशी असली पाहिजे, आपली वृत्ती कशी असली पाहिजे याचं उदाहरण मी आपल्याला 14व्या श्लोकातून देणार आहे. कारण अर्जुनाची वृत्ती कशी आहे इकडे लक्ष द्या, म्हणजे भगवंताची अर्जुनाच्या ठाई प्रीती काय आहे हे आपल्या लक्षात येईल. 14व्या श्लोकामध्ये अर्जुनाने जो प्रश्न केलेला आहे किंवा जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्यावरून अर्जुन हा भगवंताला का प्रिय आहे याचं एक उदाहरण मी आपल्याला देणार आहे. आणि पहिला श्लोक मी तुम्हाला सांगणार आहे की भगवंत कोणाला उपदेश करतात, कोणाला उपदेश करतात भगवंत. 14व्या श्लोकात विभूती योगात अर्जुन म्हणतो, सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव न हि ते भगवान व्यक्तिम विदुर्देवा न दानवाः. हे केशवा, जे काही आपण मला सांगत आहात ते सर्व मी सत्य मानतो. हे भगवन, आपल्या लीलामय स्वरूपाला ना देव जाणत ना दानव जाणतात. परंतु पहिलं वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. हे केशवा, हे मधुसूदना, तू जे काही मला सांगतोयस, आपण जे काही मला सांगत आहात ना, हे सर्व मी सत्य मानतो.
शिष्याची वृत्ती अशी असायला हवी भगवंतानी कृपादृष्टीने पाहण्यासाठी. तू मला जे काही सांगतोयस ते सगळं माझ्यासाठी सत्य आहे. भगवंताच्या प्रीती अशी अर्जुनाची भक्ती आहे आणि म्हणून भगवंताला अर्जुन अत्यंत प्रिय आहे. जरी अर्जुन आणि भगवंत एकाच वयाचे आहेत तरी सुद्धा अर्जुनाने भगवंताला कोणत्याही क्षणी कमी लेखलेलं नाही हे लक्षात घ्या. कारण आपल्याला बरेचदा सख्य भक्ती जमणं कठीण होऊ शकतं, कारण सख्य भक्तीमध्ये दोघे समान वयाचे असतात. जर एखादा माझ्या समान वयाचा आहे तर अनाहूतपणे कळत नकळत कधीतरी माझ्याकडनं असं बोललं जाऊ शकतं जे त्याला कमीपणाचं वाटेल, अपमानास्पद वाटेल. असे काही प्रसंग महाभारतामध्ये आलेले आहेत, आलेही असतील. परंतु अर्जुन जेव्हा भगवंताकडून भगवद्गीता ऐकतो आहे त्यावेळेला 14व्या श्लोकात त्याने उल्लेख केलाय, आपण जे मला सांगत आहात ते मी सत्य मानतो. हा विश्वास भगवंताला प्रिय आहे. भगवंत गुह्यतम गोष्टी कोणाला सांगतात? बघा, ऐकणाऱ्यांचे 2 प्रकार असतात. विभूती योगात जाण्याआधी आपण संसारी माणसांनी भगवंताच्या प्रती कसं असावं हे समजून घ्या, मग विभूती योग आपल्याला समजेल. विभूती योगात दुसरं काय आहे? विभूती योगामध्ये भगवंताची स्तुती आहे. परंतु भगवंताची स्तुती आलेला योग जर मला समजून घ्यायचा असेल तर त्याने जे सांगितलंय ते मी 100% प्रमाण मानलं पाहिजे, अशी माझी वृत्ती तर विभूती योग समजून घेताना असली पाहिजे. अत्यंत महत्वाचं. अर्जुन म्हणतो, तू जे सांगशील त्याच्यावर माझा 100% विश्वास आहे, डाऊटच नाही आहे मला काही. ऐकणाऱ्यांमध्ये 2 प्रकार असतात. म्हणून अर्जुनाने हे विनंती केली की आता मला तुमचं चिंतन करावं, अशा तुमच्या विभूतींचे प्रकार सांगा. तेव्हा भगवंतांनी अगदी उदार मनाने त्याला अनेक विभूतींचे प्रकार सांगितले, ते आपण बघू एक थोड्या वेळात. परंतु याच्यावरती मी भर देतोय, आपली मनस्थिती, राजविद्या राजगुह्य योगला सुद्धा आणि विभूती योगला माझं सांगणं एकच आहे, आपली मनस्थिती कशी असली पाहिजे. 14व्या श्लोकामध्ये भगवंताच्या पुढे अर्जुन म्हणतो, तू जे सांगशील त्याच्यावर माझा विश्वास आहे. ऐकणाऱ्यांमध्ये 2 प्रकार असतात. शिष्य जेव्हा गुरुचं ज्ञान ग्रहण करत असतो, समोर बसलेले चेले जेव्हा जो कोणी सांगतोय त्याच्याकडनं ज्ञान ग्रहण करत असतात, तेव्हा समोर बसलेल्या त्या व्यक्तींमध्ये, ऐकणाऱ्यांमध्ये 2 प्रकार असतात. हे नेहमी लक्षात घ्या. पहिला प्रकार असतो तो म्हणजे सतशिष्य, की जो हा विश्वासच ठेवून असतो की माझ्या समोर जो बसलेला आहे तो एका वेगळ्या पात्रतेचा आहे आणि त्याचं सांगणं मी परिपूर्ण प्रमाण मानणं हे माझं काम आहे. तो सत्शिष्य स्वतःचं ज्ञान वाढवण्यासाठी ऐकत असतो. दुसरा असतो कुशिष्य, जो समोर गुरुच्या बसतो परंतु गुरुचं ज्ञान तो ऐकत असतो स्वतःचा अहंकार वाढवण्यासाठी. कारण असा कुशिष्य प्रश्न उत्पन्न करतो, असे प्रश्न उत्पन्न करतो की ज्याच्यामुळे त्याला असं वाटत राहतं की आता ह्या प्रश्नाने मी गुरुला कसं अडकवलं बघा. तर प्रवचनकार भरपूर काय काय सांगतोय ना तत्वज्ञानाच्या गोष्टी, आता असा प्रश्न टाकतो की बघू त्याच्यावर काय उत्तर देतो. आपली वृत्ती कशी असायला पाहिजे? भगवद्गीता समजून घेताना, पूर्ण विभूती योग आहेच, पूर्ण भगवद्गीता समजून घेताना आपली वृत्ती कशी असली पाहिजे? अर्जुनाने जे 14व्या श्लोकात उल्लेख केलाय ना, तशी वृत्ती एक श्रवण करताना भगवंताचं, अध्यात्मातलं काही श्रवण करताना माझी असली पाहिजे. मनात शंका आली की मन तपासून पहा. ते भगवंताने सांगितलेलं आहे, शेजारच्याने सांगितलेलं नाही आहे. भगवंतानी सांगण्यामध्ये आणि संसारातल्या कोणी सांगण्यामध्ये फरक आहे की नाही? आपण जर का कोणी बाजूच्याने एखादी गोष्ट सांगितली ती पडताळून पाहणं ठीक आहे, पण भगवंताने एखादी गोष्ट सांगितली ती जर आपण क्रॉस चेक करायला जात असू तर आपल्यासारखे मूर्ख आपणच आहोत. आपण कुशिष्य व्हावं की सत्शिष्य व्हावं याच्यावरून भगवंत ठरवेल की या संसारी माणसाला, या मनुष्याला मी पुढच्या गोष्टी सांगाव्यात की नाही सांगाव्यात. अधिकार तैसा करू उपदेश. याला मी सांगितलेल्या 2+2 4 हेच पटायला वेळ लागतोय, तर त्याला पुढचं मोठी गणितं कशी सांगायची? कुशिष्य बनावं की सत्शिष्य बनावं हे आपण आज बघून घ्यायचं, आज शिकायचं आहे आपण अध्यात्मामध्ये. कारण विभूती योग हा चिकित्सक आहे. विभूती योगामध्ये अनेक भगवंताच्या विभूती अशा आलेल्या आहेत की अनेक गोष्टी त्याने सांगितल्या आहेत की वृक्षांमध्ये पिंपळ मी आहे, महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना मी आहे, ऋतूंमध्ये वसंत ऋतू मी आहे, इंद्रियांमध्ये मन मी आहे. भगवंत जेव्हा हे सांगतात, वेदांमध्ये सामवेद मी आहे,
तर हा चिकित्सक अध्याय आहे, कारण हा आपल्या मनाची चिकित्सा वाढवणार आहे. कारण आपल्या मनामध्ये साधा प्रश्न असा येतो, भगवंत म्हणतात वेदांमध्ये सामवेद मी आहे का? का सामवेदच का? ऋग्वेद का नाही? यजुर्वेद का नाही? अथर्ववेद का नाही? मग ते 3 वेद काय नगण्य आहेत की काय? सामवेद हेच विष्णूंनी स्वतःचं अभिधान सांगितलंय. महिन्यांमध्ये मार्गशीर्षच का? मार्गशीर्षानं मासानां मार्गशीर्षोहम. मार्गशीर्षच का? मग चैत्राला महत्व नाही की काय? मग श्रावण? हे शंका उत्पन्न होतात ना. ऋतूंमध्ये वसंत ऋतू मी आहे असं जेव्हा भगवंत म्हणतो, मग बाकीचे 5 ऋतूंचं महत्व नाही का? हे कुशंका आपल्या मनात येऊ नयेत ना, म्हणून आपली तयारी व्हावी ना, म्हणून मी हे सगळं बोलतोय. नाही तर मी विभूती योग सुरू करू शकतो, परंतु विभूती योग सुरू झाला की आपलं मन द्वंद्वातीत होईल. का बरं मार्गशीर्षच का म्हटलं देवानी? 12 महिने, मग 11 महिन्यांचं काय महत्व नाही? आली मनामध्ये पाल चुकचुकली शंकेची, आणि एकदा का मनात शंका उपस्थित झाल्या ना की चित्त लागत नाही तिथे. नेहमी लक्षात घ्या, नेहमी लक्षात ठेवा. विषय असो, तुम्ही कोणताही विषय शिकत असा, एखादा विषय शिकताना तिथे शंका उत्पन्न झाली ना, पुढे आपल्याला कळत नाही, कारण ती शंका आपलं मन खात राहते. संसारातही तसंच आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल शंका उत्पन्न झाली ना की तो पुढे कसाही चांगला वागू दे, त्याच्याविषयी ती जी शंका असते ना, ती शंकाच आपलं नातं बिघडवते. अशी शंका विभूती योग समजून घेताना आपण मनात आणावी का? म्हणून 14व्या अध्यायातलं पहिलं वाक्य, म्हणून आधी विभूती योग समजून घेण्याच्या आधी समजून घ्या, तू जे सांगशील ते माझ्यासाठी सर्वोत्तम आहे, माझ्यासाठी सर्वोत्तम आहे, आणि मी ते 100% प्रमाण मानतो. ही वृत्ती अर्जुनासारखी आत्ता ठेवा विभूती योग समजून घेण्याच्या आधी. कारण आपण परमेश्वराला प्रश्न करायचा आहे अर्जुनासारखा, तर भगवंत उत्तर देईल. कारण भगवंताला नम्रपणा आवडतो. भगवंताला ज्याचे पाय जमिनीवर आहेत ना, अशा व्यक्तीचा स्वभाव प्रिय आहे. अर्जुनाने जेव्हा भगवंतापुढे भगवद्गीता ऐकायला सुरुवात केली, त्यावेळेला भगवंतासाठी, त्याचा बोध घेण्यासाठी अर्जुनाने आपली पाठी कोरी केलेली आहे. अर्जुनाची पाठी कोरी आहे, मला काही येत नाहीये, भगवंत तू मला उपदेश कर. तेव्हा भगवंताने सांख्ययोग सुरू केलेला आहे की आता तू मला सांग, मला नाही कळत आहे, मला नाही कळत आहे, काय करू? जोपर्यंत आपण मीपणा धरून ठेवतो ना, भगवंत परीक्षा पाहत असतो. भगवंत परीक्षा पाहत असतो. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेला भगवंतानी पहिल्याच क्षणी द्रौपदीची लाज राखलीच असती. तो भगवंत आहे. आता काही काहींच्या मनात हा कुविचार येतोच, ही शंका येतेच. म्हणून शंका, विभूती योगाच्या आधी मला या शंकेचं निरसन तुमचं करायचंय की मनात शंका भगवंताच्या चरित्राबाबत का येऊ देऊ नये, आणि अर्जुनासारखी मनस्थिती का ठेवावी. मग आपण भगवंताला प्रिय होऊ, आणि मग भगवंत आपल्याला गुह्यतम गोष्टी सांगेल. आपली वृत्ती अशी झाली. आधी द्रौपदी वस्त्रहरणाचं तुम्हाला सांगू, आता ते मी विसरून जाईल. द्रौपदीचा जेव्हा भर सभेमध्ये दुःशासनाने मानभंग केला, त्यावेळेला जोपर्यंत द्रौपदीने तिच्या साडीचा पदर घट्ट हातामध्ये आपल्या धरून ठेवला होता, तोपर्यंत भगवंत परीक्षा पाहत होते. ठीक आहे, जोपर्यंत तू तुझ्या शक्तीने सावरतोयस ना स्वतःला, सावर, हरकत नाही, हरकत नाही. भगवंताने तिला दूर केलेलं नाही. लक्षात घ्या, भगवंताचं लक्ष तिन्ही त्रिकाळ द्रौपदीकडे होतं. द्रौपदीला तो बहीण मानायचा, त्याच्यामुळे तिन्ही त्रिकाळ लक्ष द्रौपदीकडे होतंच भगवंताचं, यात शंका नाही आहे. परंतु ज्या वेळेला द्रौपदीला असं कळलं की आता माझं काहीही चालत नाही, दुःशासनाची ताकद आता जास्त पडतीये, आणि ज्या वेळेला साडीचा पदर सोडून भगवंत श्रीकृष्ण म्हणून द्रौपदीने हात दोन्ही वर केले की आता तूच तूच आणि तूच, तुझ्याशिवाय माझी लाज राखणारं कोणी नाही, क्षणाचाही विलंब न लावता भगवंत धावून आलेले आहेत. अर्जुन रथामध्ये आपलं शस्त्र खाली ठेवून बसला आणि त्याने भगवंताला विनंती केली की आता मला काही कळेनासं झालेलं आहे, तूच मला मार्गदर्शन कर, याच कौरवांशी युद्ध करण्यात माझी बुद्धी चालत नाही. त्यावेळेला भगवंताने उपदेश केलेला आहे. लक्षात घ्या, श्रीकृष्णाने त्याच्या सगळ्या माणसांमधून उद्धवालाच का बरं पाठवलं गोकुळामध्ये, गोप गोपींचा भ्रम दूर करण्यासाठी? कारण उद्धवाला केलेला उपदेश हा ज्ञानोपदेश आहे, परंतु ज्ञानोपदेश जरी केला तरी भक्तियोगाचं काय महत्व आहे हे उद्धवाला कळावं.
आणि त्याला ज्ञानाचा अभिमान होऊ नये. कारण उद्धवाला जोपर्यंत वाटत होतं की अरे भगवंत मला इतका जवळच आहे, तर गोपींचा भ्रम दूर करणं काय मोठी गोष्ट आहे. तिथे गेल्यानंतर जेव्हा त्याने सगळा गोकुळाचं वातावरण पाहिलं, त्यावेळेला उद्धवाने तिथून प्रार्थना केली, भगवंत आता माझं डोकं काही चालत नाही, ज्ञान योग तू मला शिकवलास, परंतु ते ज्ञान भक्ती योगाने ओथंबून वाहणाऱ्या ह्या गोपींच्या मनाला देऊन मी शांत करू शकत नाहीये. भगवंत तू आता माझ्याकडून ते काम करवून घे. तेव्हा ते काम उद्धवाला जमलेलं आहे. सांगण्याचा उद्देश, आपण जोपर्यंत भगवंताला सर्वस्व मानत नाही ना, तोपर्यंत आपल्याला विभूती योगच काय, गीतेतलं एकही वाक्य कळणार नाही. विभूती योग समजून घेण्याआधी आपण विभूती योगामध्ये भगवंतानी मी कसा आहे हे सांगितलेलं समजून घेण्याआधी मन शंकारहित करणं आवश्यक आहे. तू जे सांगितलेलं मला प्रमाण आहे, 100% प्रमाण आहे, ही अर्जुनासारखी वृत्ती धारण करणं आवश्यक आहे. मग भगवंत मी मार्गशीर्ष आहे, मी वसंत आहे, याच्यावर आपल्या मनात शंका उपस्थित राहणार नाही. जसं द्रौपदीने भगवंताला सर्वस्व मानलं, भगवंत क्षणार्धात आले मदत करायला. जसं अर्जुनाने शस्त्र खाली ठेवून शरणागती पत्करली कृष्णापुढे, कृष्णाने भगवद्गीतेसारखा महान उपदेश त्याला केलेला. उद्धव गोकुळाला गेल्यानंतर जेव्हा त्याने शरणागती पत्करली कृष्णापुढे, कृष्ण माझं काही चालत नाही, जोपर्यंत महाभारतात अशी कितीतरी उदाहरणं आहेत ज्याचं गर्वहरण श्रीकृष्णाने वेळोवेळी केलेलं आहे. अर्जुन असू दे, भीम असू दे, कोणीही असू देत, आपल्या लक्षात येत आहे विभूती योग सांगण्याच्या आधी मी अजून विभूती योगातला अर्धा श्लोक घेतलाय की नाही, पण विभूती योग समजून घेण्याच्या आधी माझं मन शंकारहित का असावं, का असावं शंकारहित? नाही तर हे विचार माझ्या मनातही येऊन गेलेत, मी काही वेगळा माणूस नाही. विभूती योग जेव्हा मी वाचायचो त्यावेळेला मला असं वाटायचं की अरे भगवंत असं का म्हणतायत, मग बाकीच्या गोष्टींना महत्व किती आहे. वृक्षांमध्ये मी पिंपळ आहे असं म्हटल्यानंतर साधा विचार एक संसारी माणसाच्या मनात येऊ शकतो, मग बाकीच्या गोष्टींचं काय. सर्वांभूती परमेश्वरच आहे. देवांमध्ये मी इंद्र आहे, मग अग्निदेव वरुणदेव यांना महत्व नाही का. अशा शंका आपल्या मनात घर करू नये आणि भगवंताच्या प्रती आपलं असलेलं जे थोटकं प्रेम आहे ते अजून छोटं होऊ नये, म्हणून संसारात राहून आपण आधी आपली मनस्थिती निसंशय आणि शंकारहित करणं अत्यंत आवश्यक आहे. मग आपल्याला हा विभूती योग, अर्जुन जसं म्हणाला की 100% तू सांगितलेलं मला प्रमाण आहे, अशी वृत्ती आपली बनेल आणि मग तो विभूती योग आपल्याला समजेल. आणि म्हणून अर्जुन भगवंताला प्रिय आहे का, कारण अर्जुनाकडे नम्रपणा आहे. मला काही कळत नाही देवा, तू सांगशील ते माझ्यासाठी प्रमाण आहे, ही वृत्ती अर्जुनाकडे. शंका उपस्थित अर्जुनाने केल्यात, पण त्या शंका उपस्थित त्याने स्वतःचं ज्ञान वाढवण्यासाठी केलंय, श्रीकृष्णाला खोटं पाडण्यासाठी नव्हे, जे आपण संसारामध्ये कधी कधी करतो. मी एक शिक्षक आहे, असे किती अनुभव मी घेतलेत, तुम्हाला मी सांगतो किती अनुभव मी घेतलेत. समोरचा एखादा विद्यार्थी असतो, काय त्याच्या मनात असतं माहिती नाही, पण असे 100 जणांमधनं एखादा असतो, अगदी रेअर केस असते, 100 जणांमधनं एखादा असतोच. पण अशी एक गणित टाकून बघूया सरांनाच, बघू त्याच्यावरती ते सांगतात की नाही. आपण जेव्हा शिष्य असतो तेव्हा शिष्याप्रमाणे राहणं आवश्यक आहे. आणि शिष्य कसा असावा हे अर्जुनाने आपल्याला भगवद्गीतेतून सांगितलंय. आपण ते घेणं महत्वाचं असतं. लक्षात घ्या, सगळं आपल्या समोर आहे, भगवद्गीतेमध्ये सगळा उपदेश आहे. आपण किती घेऊ शकतोय ना त्याच्यावर भगवंत आपल्यावर कृपा करणार आहे. तू किती घेऊ शकतोस, मी तुम्हाला याआधी सांगितलंय, 700 श्लोक खडानखडा पाठ असणं मोठी गोष्ट नाहीये ही. त्या 700 श्लोकांपैकी एका श्लोकाचा पूर्ण गर्भितार्थ आणि शब्दार्थ समजून तू स्वतःच्या दिनचर्येमध्ये त्याचं 1% तरी इम्प्लिमेंटेशन करतोय का, हे भगवंत पाहिल्याशिवाय राहत नाही. भगवद्गीता समोरचा कसा चुकीचं म्हणतोय आणि त्याला मी कसं बरोबर तिथे हाणून पडतोय, याच्याने भगवंत खुश होणार नाहीयेत. याने तर तुम्ही आपला पोकळ अभिमान वाढवत राहाल, याच्याने ज्ञान वाढणार आहे का, नाही. म्हणून विभूती योग सांगण्याआधी मला एवढं सगळं सांगावं लागलं, कारण मनात शंका उपस्थित होऊ शकतात.
5 पैकी एकाच्या मनात होऊ शकते, ती होऊ नये म्हणून मी ही घेतलेली काळजी आहे हे लक्षात घ्या. तू सर्वस्व आहेस माझ्यासाठी, असा जेव्हा आपण आता मी ज्या 2-3 गोष्टींमधून तुम्हाला सांगितलं तसा आपण पांडवांसारखा जर आपला ॲटिट्यूड ठेवला ना आपल्या संसारामध्ये, तू माझा सर्वस्व आहेस, माझ्या आयुष्यात येणारी सुख, माझ्या आयुष्यात येणारी दुःख हे सगळ्या कर्मांची फळं आहेत. परंतु या जन्मी त्यांना दुःखांना झेलण्यासाठी आणि सुख आल्यानंतर अगदी त्याच्यामध्ये वाहून न जाण्यासाठी मला सावध ठेव, म्हणून तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस. कारण सुखात माणसाला देवाचा विसर पडतो आणि दुःखात माणूस देवाच्या मागे जो जगादा लावतो, दोन्ही योग्य नव्हे. तू माझं सर्वस्व आहे असं पहिल्या क्षणापासूनच मानूया ना आपण सगळेच. तू माझ्यासाठी सर्वस्व आहे, तू जे सांगशील ते. आता दुःखाला हरकत नाही, देवाची इच्छा, माझ्याच कर्माची फळ आहे. फक्त देवाच्या कृपेने ते झेलण्यासाठी माझं मन तयार तो करेल, तो सर्वस्व आहे माझ्यासाठी. विषय संपला. घरात कोणी आजारी आहे, आपण घाबरत, एवढं टेन्शन घेतो आपण, घाबरतो आपण एवढे, त्याला सर्वस्व मानलं पाहिजे. तो जे करेल ते. कारण आपण कोणतीही गोष्ट आपल्या ताकदीने थांबवू शकत नाही. आपल्याकडे कितीही पैसा असेल, आपल्याकडे कितीही सत्ता असेल, आपल्याकडे कितीही साम्राज्य असेल, तरी आपण घडणाऱ्या गोष्टी थांबवू शकत नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची मिळे मान, प्रारब्धेची भरे पोट, तुका करीना बोभाट. आता मी त्या सगळ्या याच्यात जात नाही, आता ट्रॅक चेंज होईल. आपण विभूती योगावर राहूया. सांगायचा उद्देश काय, माझ्या आयुष्यात येणारी सुख दुःख हे प्रारब्धाचा खेळ, म्हणजे माझ्याच कर्मांची फळं आहेत. देवाला काही आनंद होत नाही मला दुःख द्यायला, तो दुःख देण्यासाठी नाही आहे. आपण अगदी मोठ्या आवेशात म्हणतो मी सगळ्यांसाठी चांगलं करतो, पण माझंच देव चांगलं करत नाही. देवाला गरज नाही आहे तुमचं वाईट करण्याची. तुम्ही तुमच्याच कर्माने पायावर धोंडे मारून घेतलेले असतील आधी, तर ते आता आपल्याला शेकतायत. देव आपलं वाईट करेल का? तो कृपाळू दयाळू आहे, तो माझं वाईट करेल का? का तो वाईट करेल माझं? जो सगळं ब्रह्मांडाचा स्वामी आहे, तो माझ्यासारखा आहे का? जीवाचं वाईट करण्यासाठी बसलेलं आहे का? त्याला तेवढंच काम आहे का? माझ्या बाबतीत होणारं बरं वाईट त्या त्या वेळेनुसार ही माझ्या कर्मांची फळं आहेत. तो कर्मविपाक सिद्धांत आहे, जो कधीतरी माझ्याकडून आधी व्हिडिओमध्ये सांगितला गेला असेल, यापुढे कधीतरी सांगितला जाईल. म्हणून विभूती योग सुरू करण्याआधी भगवंताचं प्रिय होण्यासाठी आपण आपलं मन अर्जुनासारखं आता करूया. विभूती योग ऐकण्यासाठी शंकारहित करूया. तू जे सांगितलं ते सर्वस्व मानूया आणि नम्र राहूया, म्हणजे विभूती योग आता आपल्याला कळेल. आता येऊया बरं आपण आपल्या विभूती योगाचा 2 श्लोक माझ्या मते मी घेणार आहे. ते 2 श्लोकच का घेणार आहे? कारण ते 2 श्लोकांमध्ये येणारे शब्द आपल्या संसारामध्ये दैनंदिन जीवनामध्ये येऊन जाऊन येत असतात. म्हणून जसे ऋतू झाले किंवा वेदाचं झालं किंवा इंद्रियांमध्ये मन आहे, ह्या गोष्टी मी आपल्याला आता सांगणार आहे. आता जो श्लोक क्रमांक 22 आहे, त्याच्यात भगवंत म्हणतात, वेदानां सामवेदोस्मी देवानामस्मि वासवः इंद्रियाणां मनश्चास्मी भूतानामस्मि चेतना. भगवंत म्हणतात वेदांमध्ये सामवेद मी, देवांमध्ये इंद्र मी, इंद्रियांमध्ये मन मी आणि या सर्व भूत प्राण्यांमधील चेतना म्हणजे जीवनशक्ती मी आहे. आता हा प्रश्न माझ्याही मनामध्ये आला आणि मी त्याचा साररूपाने संसारिक माणसाने यातून काय बोध घ्यावा याचा अभ्यास केला की वेदांमध्ये भगवंतांनी सामवेद स्वतःला का बरं म्हटलं असावं. नम्रपणे जेव्हा आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला त्याची लिंक भगवंताच्या कृपेने लागते. हा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. नम्र होऊन आपण जेव्हा एखाद्या प्रश्नाचं उत्तर अध्यात्मामध्ये साररूपाने शोधायला जातो तेव्हा भगवंत कुठून तरी कोणाच्या तरी मार्फत आपल्याला उत्तर देतो. हा माझा अनुभव आहे. वेदांमध्ये सामवेद म्हणण्याचं कारण हे असावं, सामवेदामध्ये काय आहे माहिती आहे का आपल्याला? सामवेदामध्ये ऋग्वेद आणि यजुर्वेदामध्ये ज्या ऋचा आलेल्या आहेत त्यांचं गायन कसं करावं ना हे सांगितलंय सामवेदामध्ये. सामवेदामध्ये काय आहे? गायन नैपुण्य सांगितले, गायन कला सांगितले की ऋग्वेदात आलेल्या ऋचा कशा गायल्या पाहिजेत म्हणजे तुम्हाला त्याचा आनंद मिळेल.
कारण नुसत्या शब्दांपेक्षा नादयुक्त जे आपल्या कानावर पडतं ना, ते नेहमी पॉवरफुल असतं. संगीत याच्यामध्ये एक वेगळी ताकद आहे, हे वेगळं सांगायला नकोच आहे. भजन करणे, देवापुढे एकत्रित सगळे बसून भजन करतात, हे भगवंताला प्रिय आहे. सामवेद, म्हणून भगवंतानी स्वतःला मानलं असावं की सामवेदामध्ये गायन कसं करायचं आहे म्हटलेलं आहे. मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. मी कुठे वैकुंठामध्ये नाही आहे, जिथे माझे भक्त भजन करतात तिथे मी आहे. मग सामवेदामध्ये भजन कसं करायचं, त्याचं गायन कसं करायचं हेच सांगितलं आहे. म्हणून भगवंतानी सर्व वेदात सामवेद मी आहे असं म्हटलं नसेल का? असंच म्हटलं असेल. त्याचं कारण कदाचित असं असावं, माझ्या मूढबुद्धीला जे पटलं ते मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता बघा, आपल्या शरीरात वैज्ञानिक दृष्ट्या बघितलं तर पूर्ण शरीरामध्ये नाद कुठे सुरू आहे? हृदयामध्ये नाद सुरू आहे. अनाहत नाद चक्र इथे आहे हृदयामध्ये. मग पूर्ण शरीरामध्ये सामवेद सुद्धा नादाचंच आपल्याला शिक्षण देतो. आपल्या पूर्ण शरीरामध्ये इथे नाद सुरू आहे. हा नाद जर का थांबला तर जीवन थांबलं. मग सामवेदातून भगवंत हृदयी आहे असाही अर्थ आपण घेऊ शकतो ना. संसारी माणसं घेऊ शकतो. भगवंत पुढे म्हणतात इंद्र, कारण इंद्र हा देवांचा राजा आहे. देवतांमध्ये मी इंद्र आहे असं भगवंत म्हणतात. इंद्र हा देवांचा राजा आहे आणि इंद्राचं महत्व हा पराक्रमी आहे बरं. इंद्राचं महत्व ऋग्वेदामध्ये भरपूर आलेलं आहे. जी साधारणतः 1032 सूक्त ऋग्वेदामध्ये येतात, त्याच्यामध्ये साधारणतः 200 सूक्त ही इंद्राची आहेत. इंद्राचं महत्व आहेच, त्यात शंका नाही. त्याचं महत्व आहे म्हणून तो राजा आहे ना. राजा असाच कोणी ऐरा गैरा होईल का मला सांगा? तो पण देवांचा. देवांचा राजा होण्यासाठी तेवढी पात्रता असणं आवश्यक आहे की नाही? म्हणून देवांचा जो राजा तो इंद्र, तो मी आहे असं भगवंत म्हणतात. पुढे तर भगवंत अगदी छान सांगतात. भगवंत म्हणतात इंद्रियांमध्ये मन मी आहे. कर्मेंद्रिय 5, ज्ञानेंद्रिय 5 आणि 11वं मन, असं मी याच्या आधी उल्लेख केलेला आहे. एकादशीचा खरा अर्थ हा असतो. एकादशीला उपवास करायचा म्हणजे आपल्या ह्या 11 जणांना जरा ट्रॅकवर आणायचं असतं. त्यापैकी 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय ही जी अवास्तव उधळलेल्या घोड्यासारखी धावत असतात, यांना एकादशीच्या दिवशी जर आपण उपवास करत असू तर अगदी बटाट्याचा कीस, साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडे आणि ते सगळं न खाता फलाहार करून भगवंताच्या चरणी जास्तीत जास्त ह्या 11 जणांना 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आणि मनाला लावावं, हा खरा उपवासाचा उद्देश असतो. तो आता विषय नाही. अगदी थोडक्यात सांगितलं, कारण मी मागे म्हटलं होतं की मी एकदा सांगेन, म्हणून आता विषय निघाला म्हणून सांगितलं. इंद्रियांमध्ये मन का बरं? मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. आपलं मन हेच आपल्या मोक्षाला आणि बंधनाला कारण आहे. म्हणून इंद्रियांमध्ये भगवंत स्वतःला मन म्हणतात. कारण मनच ठरवेल आपलं की पुढचा जन्म बंधनात अडकण्याचा आहे की पुढचा जन्म मोक्षाच्या दिशेने जाणार आहे. म्हणून तर गीता समजून घ्यायची ना. सगळा बोध मनाला आहे. सगळ्या संतांची तुम्ही कामं पहा. सगळ्या संतांनी मनाला उपदेश केलेला आहे. समर्थांनी तर 205 मनाचे श्लोक लिहून ठेवलेले आहेत. मनाचे श्लोक आहेत बरं, बाकी कोणत्या इंद्रियाचे नाहीत, मनाचे श्लोक आहेत. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, तुकाराम महाराज म्हणतात. आधी मन प्रसन्न करा. तुमचं मन प्रसन्न झालं की सगळंच तुम्हाला प्राप्त आहे. सुखामध्ये मन प्रसन्न असणं ठीक आहे, दुःखामध्येही ज्याचं मन प्रसन्न राहू शकतं. कठीण आहे, कठीण आहे. संसारी माणूस कोणी माझा हा व्हिडिओ ऐकत असेल तर म्हणेल काय बोलतो हा, दुःखामध्ये मन प्रसन्न कसं राहील, काय पण बोलतो, बंद करा. परंतु खऱ्या अर्थाने आपल्याला जर प्रगती करायची असेल तर दुःखा काळामध्ये मनाला प्रसन्न म्हणजे असं नाही की हसत बसायचं. प्रसन्न म्हणजे मनामध्ये ते क्लेश जास्त वेळ न राहणं, त्याला प्रसन्न म्हणायचं. प्रसन्न म्हणजे हसतमुख नाही. मन प्रसन्न म्हणजे मनाला जाणवणाऱ्या वेदना, ते क्लेश जास्त काळ न टिकवणं. तरच आपल्याला पुढच्या पायऱ्या चढता येतील ना. ब्रह्मज्ञान नव्हे लेकुराच्या गोष्टी, तेथे व्हावा पोटी अनुताप. म्हणून तर म्हटलं तुकाराम महाराजांनी, दगडापेक्षा मन करावे कठीण, तरी जाय क्षीण अंतरीच. कशी गंमत आहे बघा. परमार्थाकडे अध्यात्माकडे वाटचाल करणाऱ्यांची संख्या कमी असते. खरं तर तो सुख देणारा मार्ग आहे. एवढं सगळं सांगितलंय ना, अध्यात्मामध्ये एवढं सगळं सांगितलंय, पण तो सुख देणारा मार्ग आहे. तिथे कोणाला जावंसं वाटत नाही.
त्याचा क्षीण येतो कारण आपल्याला लगेच. परंतु संसार हा खऱ्या अर्थाने दुःखरूप आहे. कारण जे आले ते जाणार आहे, कधीतरी नाश पावणार आहे. माझ्या घरातल्या वस्तू, माझ्या घरातल्या व्यक्ती अगदी हृदयाच्या किती जवळ असल्या तरी त्या कधीतरी नाश पावणार आहे. हे माहीत असून सुद्धा आम्हाला संसाराचं क्षीण येत नाही. आणि परमार्थ हा उत्तम गती देणारा आहे म्हणून संसारात राहून थोडा वेळ त्याची भक्ती करावी, पण मन तिथे तयार होत नाही. माया आहे सगळी त्याची. म्हणून विभूती योग आपण समजून घ्यावा की का मन करा रे प्रसन्न. सर्व सिद्धींचे कारण. सिद्धी म्हणजे काय, सगळ्या अष्टमहासिद्धी हात जोडून उभ्या राहणार नाही, तेवढी आपली योग्यता व्हायला किती जन्म जातील. परंतु मन प्रसन्न केलं तर येणाऱ्या दुःखांना तरी निदान आपण झेलू शकू की नाही. मन प्रसन्न याचा अर्थ हसत सुटायचं नाही, तर मन प्रसन्न याचा अर्थ मनाला जाणवणारे क्लेश, जाणवणाऱ्या वेदना या जास्त काळ मनामध्ये न टिकू देणं. एवढं तरी जमू शकेल आपल्याला. काही काही माणसं वर्षानुवर्ष गेली तरी ती गोष्ट आठवून तेवढाच शोक करतात. आपण आपलं असं कितीतरी आयुष्य पुढे त्याच विवंचनेत घालवतो. प्रयत्न करूया ना. मी म्हणतोय हे सोपं नाहीये बरं का. मी पण एक संसारी माणूस आहे. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नाना गोष्टींचे व्याप आणि ताप आणि दुःख वेदना मागे लागलेले असतात. पण ते बाजूला ठेवून हा अभ्यास करणं प्राप्त आहे तरच भगवंताच्या प्रती आपल्याला प्रगती करता येईल की नाही. मला सांगा, वयाची 60 उलटल्यानंतर मी हे सगळं सुरू करू तर मला 60 वर्ष जे मी आयुष्य उपभोगलं तेच आठवत नाही का राहणार. लहानपणापासून मुलांच्या मनावरती संस्कार करावे तर यासाठीच असतं. त्यांचं मन उत्तम बने. एकदा मनाला सवय लागली ना की मग ती जात नाही. 60 वर्षानंतर जर मी भगवंताचं नाव घेईन, रिटायर्ड झाल्यानंतर बघतो असं जर मी म्हणालो तर मला भगवंताने या गीतेत काय सांगितलं हे समजेल का मला सांगा. साधी गोष्ट आहे. आत्तापासून थोडा अभ्यास सुरू करूया ना. पोरं काय करतात, परीक्षा आली 1 आठवडा आधी अभ्यासाला बसतात. तो झेपणार नाहीच आहे. ताटावर बसलो, भूक लागली म्हणून 2 दिवसाचं जेवण घेतलं तर ते उलटून बाहेरच पडेल. थोडं खाल्लं म्हणजे गीता सुद्धा थोडी समजून घेतली तर आपल्याला हळूहळू काही वर्षांनी सार समजेल की हो. म्हणून विभूती योग मला काय सांगतो, याच्याबरोबर आपली मनस्थिती, इंद्रियामध्ये मन, म्हणून आपलं मन शुद्ध करा, निसंशय करा, शंकारहित करा. कारण इंद्रियांमध्ये मन म्हणजे परमेश्वर आहे. जिथे परमेश्वर आहे तिथे दूषितपणा आपण आणावा का. जास्तीत जास्त सावध राहण्याचा प्रयत्न करूया की विकार मनात आला की तिथे विवेकाची जोड द्या. म्हणजे तो विवेक विकाराला जरा खाली आण. इंद्रिय दमन हे एकदम करून चालत नाही. तुम्ही माझा कर्मसन्यास योग जर ऐकलात, व्हिडिओ क्रमांक 5 कर्मसन्यास योग, त्याच्यात जितेंद्रिय म्हणजे काय याची एक मी व्याख्या सांगितली. याचं मी एक शॉर्ट नोट सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये मन उधळलेलं आहे आपलं, परंतु त्याला जागेवर आणणं प्राप्त आहे. कारण मन एव मनुष्याणं कारणं बंध मोक्ष. आणि भगवंत म्हणतात या सर्व स्थूल सूक्ष्म अशा सगळ्यांना चेतना देणारा मी आहे. अर्थातच आणि ते सत्य आहे. आपल्या शरीरामध्ये वाहणारा प्राण हा जोपर्यंत या शरीराच्या आत आहे तोपर्यंत हे शरीर चेतना युक्त आहे. उद्या बोलता बोलता माझ्या शरीरातनं प्राण बाहेर पडला तर हे शरीर खाली पडणार आहे. चालता बोलता येतं माणसाला, धावून जातो, चालून जातो, तेच चेतना बाहेर पडली या शरीरातनं की ते शरीर 4 माणसांना उचलणंही कठीण होऊन बसतं. या सृष्टीला चेतना देणारं, चेतना म्हणजे फक्त मनुष्याचा विचार करू नका, सूर्याभोवती पृथ्वी फिरते ही चेतनाच आहे. मुवमेंट आहे ना, जिथे मुवमेंट आहे तिथे चेतना असल्याशिवाय का. गाडीमध्ये सेल टाकतो, बॅटरी टाकतो, तेव्हाच ती गाडी पुढे धावते. चेतना आहे त्या सेलमुळे, नाही तर गाडी ठप्प आहे. इलेक्ट्रिसिटी चेतना आहे म्हणून पंखा फिरतो, म्हणून ट्यूब लागते, म्हणून कॅमेरा चालतो, म्हणून व्हिडिओ तयार होतात. चेतना आहे म्हणून होत आहे ना हे सगळं. पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं असू दे, माझं तुमच्या समोर बोलणं असू दे, सगळ्यांमध्ये चेतना आहे. अणूच्या भोवती ते जे इलेक्ट्रॉन्स फिरतात ती चेतनाच आहे. सगळ्याकडे परमेश्वर चेतना रूपाने भरलेला आहे. म्हणजे अणु रेणूतही मी आहे हे समजून घे. सर्वांभूती परमेश्वर. आपण संसारी माणसाने फक्त एवढाच अर्थ लक्षात ठेवायचा, सर्वांभूती परमेश्वर. आणि जितकं सावध राहता येईल ना तेवढं सावध राहण्याचा प्रयत्न करायचा.
उद्या मी समोरच्याला फसवताना माझ्या मनाने मला सावध केलं पाहिजे की अरे तू आज कपट रूपाने त्याला फसवून त्याचं काहीतरी लुबाडतोयस, उद्या तुझ्यावरही हा प्रसंग येऊ शकतो. कारण भगवंत सगळ्यांकडे, तू समोरच्याला दुखावलं म्हणजे तू भगवंताला दुखावल्यासारखं आहे. अशा वेळेला व्यावहारिक ज्ञानही जागं ठेवावं लागतं. शब्दशः अर्थ अध्यात्मात घेऊन येत फार घोळ होतात. पण निदान माणसाने सावध राहावं, कपटाने मुद्दामून कोणाला तरी फसवू नये. कारण आपण लगेच मग देवांची चरित्र बाहेर काढतो आणि हा असा वागलाय मग मी का नाही वागावं. मी तुम्हाला सुरुवातीला उदाहरणं दिली म्हणून मन शंकारहित करा. विभूती योग मला काय शिकवतो हे जर सगळं समजून घ्यायचं असेल तर तू जे सांगितलं ते माझ्यासाठी प्रमाण आहे. विश्वास पाहिजे. विश्वास आमचा संसारात सगळीकडे. परमेश्वरावर मात्र विश्वास ठेवायला आम्ही तयार नाही. परमेश्वर आम्ही मानतच नाही, तर परमेश्वरावर विश्वास कसा ठेवणार. आमचा विश्वास आमच्या मानलेल्या माणसांवर असतो जे कधी पण धोका देऊन जाऊ शकतात. भरोसा नसतो त्यांचा. नवसाने झालेल्या पोराला वाढवलं, मोठं केलं, तो येतो पेपर घेऊन, बाबा याच्यावर सही करा, विश्वास पोरावरती. अशी उदाहरणं किती आपल्याला दिसतात. बाप न वाचता सही करून ठोकून देतो. नटसम्राट सारखं नाटक म्हणून तर येतं. विश्वास आमचा आंधळा आहे, डोळच नाही आहे, संसारात आहे, परमेश्वरावरती नाही आहे. विभूती योग सांगतो सर्वांभूती परमेश्वर. मी जी उदाहरणं तुम्हाला 2 दिली, मुलांनी बापाला फसवावं कपट वृत्तीने, त्या मुलावरही ती पाळी येऊच शकते पुढे गेल्यानंतर. कर्म कोणालाही सुटत नाही. एकदा कर्म झालं की तो सुटलेला बाण आहे धनुष्यातून, तो पुढे परिणाम करूनच जातो. त्याला मागे घेता येत नाही. त्याला आपण विश्वास कुठे ठेवला पाहिजे. मन जेव्हा भगवंत आपल्या विभूती सांगतात तेव्हा त्या एक मनाने चित्तात धारण करणं आपलं काम आहे. बघा, विभूती योगामध्ये हे संसारी माणसाने समजून घेत आहे. अन्यथा मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं, विभूती योगामध्ये भगवंताची स्तुती आहे, परंतु ती स्तुती ऐकताना माझं मन शंकेला तर पात्र होत नाहीये ना. यासाठी हा व्हिडिओ आहे, हे लक्षात घ्या. आणि 1-2 श्लोकांचे अर्थ जे आता मी तुम्हाला सांगितले, ज्याचं पण संसारी माणसाने एकदा भगवंताने सांगितलेलं प्रमाणे हे मानलं ना की ते कसं योग्य आहे ना, हे मन आपल्याला सांगायला जातं. परंतु भगवंताने सांगितलेल्या बोधामध्ये जर मी शंका उपस्थित केली, कुशंका, तर भगवंत कसं चुकीचं सांगतोय हे माझं मन मला सांगायला जातं. म्हणून मनच आपला वैरी, मनच आपला मित्र आहे. आता वेळेचं बंधन लक्षात घेता थोडं आपण 1-2 गोष्टींचा मी अर्थ सांगतो, मग आपण शेवटाला येऊया. आता भगवंत 35व्या श्लोकात म्हणतात, बृहत्साम तथा सामनाम गायते छंद सामहम मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकरः. आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये ऐकलेले 2 शब्द मार्गशीर्ष आणि वसंत ऋतू. कुसुमाकर म्हणजे वसंत ऋतू. तर मार्गशीर्षच का म्हटलं. मार्गशीर्षाचं अनन्यसाधारण महत्त्व आपल्या भारतीय गणनेमध्ये आहेच, प्रश्नच नाही. जेवढं माझ्या वाचनात आलं, जेवढं माझं ज्ञान आहे, मार्गशीर्ष हा अतिप्राचीन काळामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये पहिला महिना होता. मार्गशीर्ष महिन्याची जी अधिष्ठात्री देवता आहे त्याचं नाव केशव, आणि आपल्या विष्णूच्या 24 नामावळीमध्ये पहिलं नाव हे ओम केशवाय नमः असंच आहे. मार्गशीर्षामध्ये गीता जयंतीसारखा मोठा दिवस आहे. मार्गशीर्षातल्या एकादशीला मोक्षदा एकादशी असं म्हणतात. ती मोक्ष मिळवून देणारी एकादशी आहे. त्याचं एकादशीलाही महत्त्व अनन्यसाधारण आहे. मार्गशीर्षातली पौर्णिमा ही दत्त जयंती म्हणून आपण साजरी करतो, जिथे सत्व रज तम या तिन्हींचं एकत्रीकरण होतं. म्हणजे ह्या त्रिगुणावरती आपण वर्चस्व मिळवावं, या त्रिगुणावरती आपण त्यांचे गुलाम न होता आपण त्या त्रिगुणाच्या खेळातून बाहेर पडून भगवंताला समजून घ्यावं, हा उद्देश आपल्याला इथे जाणता येतो. म्हणून मार्गशीर्षाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणून भगवंतानी स्वतःला इतर महिन्यांना कमी न लेखता स्वतःला त्यात श्रेष्ठ असलेल्या मार्गशीर्षाला स्वतः मानलेलं आहे. वसंत ऋतूचं तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच. हल्लीच्या पिढीला हे 6 ऋतू माहिती आहेत का नाही मोठा प्रश्नच असतो. कारण आपल्याला जानेवारी डिसेंबर माहिती असते, आपल्याला विंटर, रेनी, समर असे सीझन माहिती असतात. परंतु ग्रीष्म, वर्षा, हेमंत, शिशिर, शरद, वसंत ही नावं कधी केव्हा कुठे येतात याचं फारसं ज्ञान आजच्या पिढीला नसतं. हे पालकांचं कर्तव्य आहे की त्याचं ओळख करून देणं आवश्यक आहे, जरी इंग्लिश मीडियम असलं तरी. वसंत ऋतूमध्ये नवपल्लव फुटतात, कोकिळेच्या गायनाचा सुंदर आवाज आपल्या कानावर पडत असतो, मन प्रफुल्लित होणारा ऋतू येतो, आंब्याला मोह आलेला असतो.
असं मन प्रफुल्लित होणारा ऋतू आहे. कारण नवपल्लव कधी फुटतील? जेव्हा जुनी पानं गळून पडतील. त्याच पद्धतीने आपल्या मनाला असलेले जुने संस्कार गळून पडले पाहिजेत, म्हणजे वसंत ऋतू. भगवंत स्वतःला म्हणतो की तुझ्या मनाला नवीन पालवी फुटेल, की काय घ्यावं काय घेऊ नये याचं तत्वतः तुला दर्शन घडेल. हा उद्देश आपण संसारी माणसाने घेणं प्राप्त आहे की नाही मला सांगा. असं विभूती योगामध्ये भगवंताने अनेक विभूतींचं वर्णन केलेलं आहे. आपण संसारी माणसाने जेवढं झेपेल तेवढं घ्यावं, पण माझ्या गोष्टीचा एक लक्षातच ठेवा की आपण आपलं मन शंका उपस्थित होईल असं करू नये. म्हणून हा सगळा व्हिडिओ सांगण्याचा माझा उद्देश आहे. अन्यथा विभूती योग म्हणजे भगवंताची स्तुती आहे. भगवंत तर शेवटी सांगतात, शेवटच्या श्लोकात भगवंत सांगतात 42व्या श्लोकात, अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्नम एकांशेन स्थितो जगत. भगवंत सांगतात, अरे आता मी तुला एवढ्या विभूती सांगणार, त्या सगळ्या विभूती लक्षात ठेवून तू काय करणार आहेस? त्यापेक्षा एवढं लक्षात ठेव की हे ब्रह्मांड जे संपूर्ण तुला दिसतंय हे माझ्या योग शक्तीच्या एका अंशाने बनलेलं आहे. म्हणजे भगवंत किती व्यापक आहे, त्याच्या विस्ताराला अंत नाही आहे याची कल्पना आपल्याला येते. आपण भगवंताला जन्म घेणारा आणि मरणारा समजतो, परंतु एक ब्रह्मांड, मी पुढे विश्वरूप दर्शन योगामध्ये याचा अजून विस्ताराने खुलासा करेन. भगवंत ह्या ब्रह्मांडाला, ब्रह्मांड म्हणजे काय? आपली पृथ्वी जी सूर्याभोवती फिरते, अशा अनेक सूर्यमाला ज्याच्यात आहेत अशी आकाशगंगा, अशा अनेक आकाशगंगा ह्या ब्रह्मांडामध्ये आहेत. काही ॲक्टिव्ह आहेत, काही मोठ्या आहेत, काही छोट्या आहेत. असं हे अनेक आकाशगंगांनी व्यापलेलं आहे ब्रह्मांड. अशा अनेक ब्रह्मांडांना सांभाळणारा असा योगशक्तीचा परमात्मा तो म्हणतो की हे ब्रह्मांड माझ्या योगशक्तीच्या एका अंशाने बनलेलं आहे. त्याच्यामध्ये असलेलो आपण एक क्षुल्लक, आपण भगवंताशी तुलना करावी का? हा विचार तरी मनात आणताना माणसाने विचार करावा की हे योग्य आहे का? म्हणून भगवंताने सांगितलेलं त्याच्या चरित्रात प्रश्न घेण्याचा आपल्याला अधिकारच नाही. अर्जुनासारखी वृत्ती म्हणून करणं आवश्यक आहे की तू जे सांगतो ते मला प्रमाण आहे. शिष्याचा हा मोठा गुण आहे, तो आपण विभूती योगातनं शिकून घेऊया की जसे भगवंताच्या चरणी अर्जुनाची वृत्ती राहिली, नम्र भाव मनामध्ये, मला काही कळत नाही हा भाव मनामध्ये, आणि तू जे सांगशील ते माझ्यासाठी प्रमाण आहे हा भाव, हा विश्वास मनामध्ये विभूती योग समजून घेताना अर्जुनासारखा आपण ठेवणं आवश्यक आहे. मग भगवंतांनी सांगितलेल्या अनेक विभूतींचं आपल्याला यथार्थ दर्शन होईल, आपल्याला यथार्थ ज्ञान होईल, तेही भगवंताच्याच कृपेने. एकदा आपण त्याचे आवडते झालो की तो आपल्याला एक एक गोष्ट सांगत जातो, पण आपण त्याचं आवडतं होण्यासाठी आपल्याला किती अभ्यास करणं आवश्यक आहे. इकडे लक्ष द्या. तुम्ही काय, मी पण. तर असा हा विभूती योग, भगवंतांनी सांगितलेल्या विभूती, आणि त्या विभूती योगासाठी मी संसारी माणूस निसंशय आणि शंकारहित असणं का आवश्यक आहे? भगवंतांनी सांगितलेलं प्रमाण मानणं का आवश्यक आहे? याचा थोडक्यात सांगोपांग विचार आपण केला. माझा असा विश्वास आहे की मी आज जी शब्दांची रचना आणि जी गुंफण आहे विभूती योगासाठी ती व्यवस्थित बांधू शकलोय, आणि मला जे सांगायचे ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचलेलं आहे. अशा तुम्हा सगळ्या गीताव्रतींना एक वार वंदन करून ह्या विभूती योगाचं सार रूप मी इथे संपवतो. आता आपण विभूती योग सानंद गाणार आहोत. ओम श्री परमात्मने नमः. अथ दशमोऽध्यायः. श्री भगवान उवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. न मे विदुः सुरगणा प्रभवं न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः. यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् असम्मूढः समर्थ्येषु सर्वपापैः प्रमुच्यते. बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः सुखं दुःखं भवो भावो भयं चाभयमेव च. अहिंसा समता तुष्टिस्तपोदानं यशो यशः भवन्ति भावभूतानां मत्त एव पृथग्विधाः. महर्षयः सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोक इमां प्रजाः. एतां विभूतियोगं च मम यो वेत्ति तत्त्वतः
सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः। अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः। मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च। तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते। तेषामेवानुकम्पार्थम् अहमज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता। अर्जुन उवाच परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यम् आदिदेवमजं विभुम् आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे। सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव न हि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवानदानवाः। स्वयमेवात्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम भूतभावनभूतेश देवदेव जगत्पते। वक्तुमर्हस्य शेषेण दिव्याह्यात्मविभूतयः याभिर्विभूतिभिर्लोकानि मांस्त्वं व्याप्य तिष्ठसि। कथं विद्यामहं योगिस्त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया। विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम्। श्रीभगवानुवाच हन्त ते कथयिष्यामि दिव्याह्यात्मविभूतयः प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्तन्तो विस्तरस्य मे। अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च। आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशि। वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना। रुद्राणां शङ्करश्चास्मि वित्तेषो यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहं। पुरोदसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं। सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः। महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरं। यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः। अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः। गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः। उच्चैश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम्। ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम्। आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक्। प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः। अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं। पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहं। प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः कालयतामहं। मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणां। पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहं। झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी। सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन। अध्यात्मविद्याविद्यानां वादः प्रवदतात्महम्। अक्षराणाम् अकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च। अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतो मुखः। मृत्युः सर्वहरश्चाहम् उद्भवश्च भविष्यतां। कीर्तिश्रीः वाक्कचनारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा। बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहं। मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः। द्यूतं चलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहं।
जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहं वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषतां मौनं चैवास्मि गुह्यानां ध्यानं ज्ञानवतामहं यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन न तदस्ति विना यत् स्यान्मया भूतं चराचरं नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एष तुद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंशसम्भवम् अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्नम् एकांशेन स्थितो जगत्। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम 10मोऽध्यायः। हरिः ओं तत्सत्। हरिः ओं तत्सत्। हरिः ओं तत्सत्। ॐ तत्सत्। कृष्णार्पणमस्तु।